ना मावा न खवा, पनीर नको, तर तुम्हाला सांगणार आहे मिठाई बनवायची अगदी सोपी पद्धत. तुमचा विश्वासही बसणार नाही. फक्त 50 रुपयाच्या आत ही मिठाई बनली आहे. घरी ठेवलेल्या फक्त 2 किंवा 3 वस्तूंपासून सुंदर स्पेशल मिठाईच्या दुकानात मिळते तशी मिठाई बनवायचा असा सोपा प्रकार तुम्ही कधीच पाहिला नसेल. हाय, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. एकदम बजेटमध्ये मिठाईच्या दुकानात मिळते तशी मिठाई बनवायला सगळ्यात आधी पॅनमध्ये 4 चमचे तूप घालूया. तुपाला मंद गॅसवर वितळायला ठेवूया. तर आजची ही सिंपल मिठाई घरी ठेवलेल्या मैद्यापासून आपण बनवणार आहोत. तर इथे मी बर्फी बनवणार आहे, जी तुम्ही मिठाईच्या दुकानातून महागडी विकत घेऊन खात असता आणि आपल्याला माहीत देखील नसतं की ती कशा प्रकारे बनली गेली आहे, चांगल्या गोष्टी वापरलेल्या आहेत की नाही, परंतु तुम्ही घरीच ही मिठाई बनवू शकता. इथे मी घेतला आहे 1 कप मैदा. लो मीडियम फ्लेमवर सतत ढवळत राहून हलकासा आपल्याला रोस्ट करून घ्यायचा आहे, त्यामुळे कच्चटपणा निघून जाईल. लक्षात असू द्या, जास्त कलर चेंज करायचा नाही. तुम्हाला खरंच सांगते, एकदा ही मिठाई बनवून बघा. मनात अजिबात विचार आणू नका की ही मिठाई मैद्यापासून बनलेली आहे. एवढी सुंदर मिठाई बनणार आहे की खाणारे ओळखूच शकत नाहीत की ही मिठाई मैद्यापासून केली आहे. कमी खर्चामध्ये ही मिठाई बनते. शिवाय तुम्ही 15 दिवस स्टोअर करूनही ठेवू शकता. तुम्हाला बाजारातून काहीच आणायची गरज नाही. सगळं सामान आपल्या घरीच असतं. आता हे बघा, हळूहळू मैद्याला मी भाजून घेतलं आहे. कच्चटपणा निघून गेला आहे. छान किचनमध्ये सुगंध सुटला आहे. या स्टेजला गॅसला करूया बंद आणि एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे, तो म्हणजे पाव कप मिल्क पावडर. सिंपल दुधाची पावडर आहे. मार्केटमध्ये 10-15 रुपयाला पाऊच मिळतात, तेच घ्यायचे आहेत. दुसरा पदार्थ जो मी घालणार आहे, त्यामुळे तुम्हाला वाटणारच नाही की ही मिठाई मैद्यापासून बनवलेली आहे, तो म्हणजे काजूची पावडर. हे असे मी काजू घेतले नॉर्मल टेम्परेचरचे आणि मिक्सरमध्ये पल्सवर चालवा, तेव्हा अशी त्याची फाईन पावडर तयार होईल. आता तुम्ही विचाराल, छाया हे नसेल तर? या जागी तुम्ही नारळाचा सुकलेला किस असतो ना, डेझिकेटेड कोकोनट, ते घालायचं. डेझिकेटेड कोकोनट कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता इथे काजूची पावडर वापरणं पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्ही पाहिजे तर सिंपल 2 वस्तूंपासून सुद्धा या बर्फीला बनवू शकता. तर आपलं मिश्रण रेडी आहे मिठाई बनवायला. याला प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. वळूया नेक्स्ट स्टेपकडे. आता पुन्हा गॅसवर कढई ठेवायची आणि त्यात टाकायची 1 कप साखर. ज्या कपने आपण मैदा घेतला होता ना, त्याच कपने साखर घ्यायची. आता 1 कप साखरेला त्याच्या अर्धं घालायचं पाणी, म्हणजे अर्धा कप पाणी, आणि मीडियम फ्लेमवर सतत ढवळत राहून साखरेला उकळी येईपर्यंत ढवळायचं. आता इथे आपल्याला 2 तारी पाक वगैरे काही तयार करायचा नाही आहे, तर फक्त जरासं 1 तार येण्यापुरतंच ढवळत राहायचं. आता साखर पूर्ण वितळली आहे. साखर वितळल्यानंतर अगदी 3-4 मिनटंच ढवळत राहायचं, जोपर्यंत त्याला तुटक 1 तार येत नाही तोपर्यंत. हे बघा, हलकीशी तार आली आहे, म्हणजे तार पूर्ण तयार होत नाही आहे, मध्येच तुटली आहे अशी तार. या स्टेजला गॅसला लो करा आणि बर्फीचं मिश्रण जे तयार केलं आहे ना, ते या साखरेच्या पाकात टाकूया आणि हळूहळू ढवळत राहूया, म्हणजे गुठळ्या तयार होणार नाहीत. आता हे बघा, बर्फीचं मिश्रण साखरेच्या पाकात व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. सुरुवातीला मिश्रण पातळ वाटतं, पण आपल्याला हळूहळू सतत ढवळत राहायचं, म्हणजे हे मिश्रण छान गोळा होईल. हे बघा, हळूहळू कढई सोडायला लागला आहे, गोळा तयार व्हायला लागला आहे. या स्टेजला मी ह्यात टाकणार आहे 1 चमचा रोज इसेन्स. गुलाबाच्या फ्लेवरचा आहे. खूप छान लागते या मिठाईमध्ये. तुम्ही पाहिजे तर इलायची पावडर, केसर किंवा केवडा इसेन्स टाकू शकता, जो चांगला वाटतो तो, किंवा जे घरी असेल ते. इसेन्सला छान मिक्स करूया. तुम्ही बघू शकता मिश्रण कढई सोडायला लागलं आहे. आता एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण टाकून बोटाने फिरवून पहा. हे बघा, याचा गोळा तयार होतो, म्हणजेच काय, मिश्रण परफेक्ट तयार आहे बर्फी सेट करायला. आता गॅस बंद करायचा. मी इथे बर्फी ट्रे घेतला आहे. ट्रेला तुपाने ग्रीस करून घेऊया. सर्व मिश्रण ह्या ट्रेमध्ये ओतूया.
वाटीने याचं लेवल करूया। बर्फीचं लेवल केलेलं आहे, तर याला अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवूया। लवकर पाहिजे असेल तर फ्रीजमध्ये ठेवा। चला तर भेटूया अर्ध्या तासानंतर। ही पहा आपली बर्फी तयार आहे, एकदम परफेक्ट तयार झाली आहे। मी याला थोडंसं गार्निश करते चांदीच्या वर्कने। अशीच मिळते मिठाईच्या दुकानात चांदीचा वर्क लावलेली। तुम्ही पाहिजे तर अशीच प्लेन ठेवा। चांदीचा वर्क लावून झाल्यावर तुमच्या आवडीच्या शेपमध्ये कापा। हे पहा काय सुंदर दिसते, मार्केटपेक्षा पण छान। आपली मिठाई तयार आहे। याला मी पंपकिन सीड्स लावलेले आहेत, तुम्ही पिस्ता बदाम काहीही लावू शकता। आता सांगा कशी वाटते? पाहुण्यांच्या पुढे ठेवली तर त्यांचा विश्वासही बसणार नाही की ही मिठाई आपल्या हाताने घरीच बनवलेली आहे। आणि लूक तर तुम्ही पाहू शकता, एकदम रेडीमेडवाला। अशा तऱ्हेने ही मिठाई एका डब्यामध्ये भरून ठेवा, 1 महिन्यापर्यंत खराब होणार नाही। रेसिपी जरूर बनवा आणि कशी झाली ते तुमच्या छान छान कमेंट्सद्वारे कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तेव्हा नक्की बनवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।